चला तर आज बनवूया कॅफे स्टाईल चीजी चिकन बॉल्स। आतून खूप असे ज्युसी आणि बाहेरून एकदम क्रिस्पी। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इकडे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलंय आणि त्याचे असे बारीक पीस करून घेतलेत। इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घातल्यात। त्या अशा प्रकारे आपल्याला तोडून घालायच्यात, म्हणजे पटकन मिक्सरला बारीक होतील। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात। अर्धा इंच आलं घेतलंय, साल काढून बारीक तुकडे करून घेतलेत। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचंय। तर इकडे बघू शकता मी अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटलं याला। याच्यामध्ये आपल्याला यातलं अर्ध चिकन घालायचंय आणि हे सुद्धा आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय। तर आता इकडे बघू शकता एकदम बारीक असं हे चिकन वाटलं गेलंय। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं सगळं चिकन आपल्याला घालायचंय। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। तर इकडे मी अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलंय। आणि हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचंय। तर आता इकडे बघू शकता हे सुद्धा चिकन आपलं चांगलं असं बारीक वाटलं गेलंय। तर हे सुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ऑरिगॅनो आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचेत। आता हे पिझ्झासोबत मिळतात ना, तेच इकडे मी वापरलेत। असेल तर वापरा, नाही वापरले तरी सुद्धा चालतील, तरी सुद्धा खूप छान टेस्ट लागते। आणि इकडे आपल्याला हे दोन्ही सुद्धा चिकन एकजीव करून घ्यायचे आहेत। तर आता तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल आणि त्याचे जे ब्लेड्स असतात त्याला भरपूर असे धार असेल, तर तुम्ही ही प्रोसेस त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये करू शकता। पहिल्यांदा आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळं चिकन घालायचं, मसाला घालायचा आणि ते चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं। पण माझ्याकडे जे छोटं भांडं होतं त्याला खूप असे धार होते, म्हणून मी ही प्रोसेस 2 वेळा केली। तर आता इकडे आपलं हे चिकन चांगलं असं एकजीव झालंय। आता इकडे मी एक अंडं घेतलंय, ते आपल्याला फोडून ते व्यवस्थित असं चांगलं फेटून घ्यायचंय। तर आता इकडे अंडंसुद्धा चांगलं असं फेटलं गेलंय। आता इकडे माझ्याकडे ब्रेड क्रम्स आहेत, तर ती मी एका भांड्यामध्ये ब्रेड क्रम्स काढून घेणार आहे। तर हे मी घरीच बनवलेत, एकदम बाजारामध्ये मिळतात त्याच पद्धतीचे मी घरी बनवलेत। तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। इकडे मी अमूलचं जे चीज असतं त्याचे 2 क्यूब घेतलेत आणि त्याचे असे पीस करून घेतलेत। तर एका चीजचे मी इकडे 9 पीस करून घेतलेत। तर इकडे पहिल्यांदा आपल्या हाताला ना चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे। जे चिकनचं मिश्रण होतं त्यातलं एक छोटा लिंबू असतो त्याच साईजचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। तर तो आपल्याला हातावर चांगला असं मळून घ्यायचं आहे। आता आपलं चिकन एवढं असं आपण बारीक वाटलं आहे ना, तर ते मळायला वेळ नाही लागत, एकदम पटकन असं मळलं जातं। आणि याच्यामध्ये आपलं एक चीजचा पीस घालायचा आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। चीज व्यवस्थित असं बंद केल्यामुळे काय होतं, ते पटकन असं मेल्ट झाल्यानंतर बाहेर येत नाही। तर आता इकडे आपल्याला हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आतमध्ये। आणि हा चिकनचा बॉल आहे तो आपल्याला अंड्यामध्ये पहिल्यांदा असा घोळवून घ्यायचा आहे। तर काट्याच्या चमच्यानेच तुम्ही ही प्रोसेस करा, म्हणजे पटकन असं हे उचललं जातं। आणि हे आपल्याला आता ब्रेड क्रम्समध्ये चांगलं असं घोळवून घ्यायचं आहे। तर इकडे मी हा बॉल ब्रेड क्रम्समध्ये चांगला असा घोळवून घेणार आहे। सगळ्या बाजूला व्यवस्थित असं हे ब्रेड क्रम्स लागले गेले पाहिजेत। तर आता इकडे मी या बॉल्सला डबल कोट करणार आहे। तर ब्रेड क्रम्स लावल्यानंतर हे पुन्हा एकदा मी अंड्याच्या मिश्रणामध्ये हा बॉल घोळवला आहे आणि पुन्हा आपल्याला याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे। तर सगळ्या बाजूंनी आपल्याला ह्याला व्यवस्थित असे भरपूर ब्रेड क्रम्स याला चिटकतील अशा प्रकारे याला घोळवून घ्यायचे। तर आता इकडे बघू शकता खूप छान असे याला ब्रेड क्रम्स कोट झालेत, खूप छान भरपूर असे चिटकलेत। तर अशाच प्रकारे ना आपल्याला हा दुसरा बॉलसुद्धा तयार करून घ्यायचा आहे। चीज आतमध्ये व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं। अंड्याच्या मिश्रणामध्ये याला आपल्याला घोळवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला डबल कोट करून घ्यायचं आहे। तुम्ही इकडे सिंगल कोटिंग केलं तरी सुद्धा चालेल, त्याने सुद्धा चांगले असे क्रिस्पी आपले चीज बॉल्स होतात। तर इकडे बघू शकता अशा प्रकारे ना मी सगळे चीज बॉल्स तयार करून घेतलेत आणि घेतलेल्या एवढ्या मिश्रणामध्ये आपले 15 चीज बॉल्स तयार झालेत। तर इकडे मी स्लो टू मीडियमच्या मध्ये गॅस फ्लेम ठेवली होती आणि हे तेल गरम करून घेतलं होतं। आणि हे चीज बॉल्स आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत हे चीज बॉल्स चांगले आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत।
तर आता इकडे आपल्याला गॅस फ्लेम एकदम स्लोसुद्धा ठेवायची नाही किंवा मोठीसुद्धा ठेवायची नाही. स्लो ठेवली तर हे जे चीज बॉल्स आहेत ते तेल पिण्याची शक्यता असते आणि मोठी ठेवली तर आपलं चीज मेल्टसुद्धा होत नाही आणि आतलं चिकन शिजतसुद्धा नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्लो टू मीडियमच्या मध्ये गॅस फ्लेम ठेवून हे चिकन बॉल्स आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर आता इकडे बघू शकता खूप छान असा कलर आपल्या आला चीज बॉल्सला. तुम्ही या चीज बॉल्समधून बघू शकता चीज थोडंसं असं बाहेर आलं आहे. याचाच अर्थ असा की आपलं चीज व्यवस्थित असं मेल्ट झालं आहे आणि चिकनसुद्धा शिजलं गेलं आहे. तर आता हे आपण काढून घेऊयात. तर आता हे चीज बॉल्स आपल्याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत पण आपल्याला हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मी हे सगळे चीज बॉल्स व्यवस्थित असे तळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा गोल्डन कलर आला आहे. प्रत्येक चीज बॉल्सचा कलर तुम्ही बघू शकता खूप छान असा आला आहे. तर आता इकडे ना मी एक तुम्हाला तोडून दाखवते. आपला चीज बॉल्स बाहेरून एकदम असं क्रिस्पी झाला आहे आणि आतून बघू शकता खूप असा ज्युसी झाला आहे आणि चीजी झाला आहे. गरम गरम असताना खायला खूप छान लागतात. तर कशी काय वाटली तुम्हाला एकदम वेगळ्या चवीची ही चीजी चिकन बॉल्सची रेसिपी? आवडली असेल तर नक्की एकदा घरी बनवून बघा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.